माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहे आपल्या गणपती बघणार आहे म्हणजे की पनवेलचा साखर चतुर्थी गणपती बघणार आहे म्हणजे संकष्टीचा गणपती असतो तो। आणि माझ्यासोबत आज आहे चेतन आणि संकेता तो फोनवरती बोलतोय। चला आपण जाऊ मग आता आपण टेन्शन लावलं। चेतन झोपला आहे संकेताची बॅग घेऊन, संकेत आला बंग मारून कॉलेजला। परत रेल्वे स्टेशनमधून बाहेर निघाले। आता जाते आपण आता डायरेक्ट मार्केटला जातो म्हणजे पनवेल मार्केटला, तिथून आपण गणपती बघणार आहे। तर 30 मिनिटाचा रस्ता चालायचा, दाखवतो तुम्हाला। तिथून स्टेशनपासून राईट मारायचा आणि तिथून सरळ यायचं। हे दोघं चालते तसे 15 मिनिटाचा रस्ता आहे। तिथून आपल्या गणपतीची एंट्री होते। मित्रांनो अजून एक इथे गणपती आहे, जाऊन दर्शनात घेऊया। ओम गणपतये नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः। मित्रांनो हे गेट आहे, ह्या गेट मधून आत जायचं आहे। आणि आपल्या इथे रावण पण दिसलाय, अजून रामदेव आपण दिसले नाही अजून। खूप मस्त सजवले। इथे मित्रांनो मार्केट खूप मस्त भरले इथे। आम्ही ते 15 मिनिटं झालं उभं राहिले, लाईन खूप जास्त आहे। चेतन आमचा दमला आहे लाईनीमध्ये, त्याला घरी जायचं। मंडळाने खूप मस्त व्यवस्था केली, एकदम नियंत्रण ठेवले, पब्लिक खूप जास्त आहे। आपण आता गणपती बघणार आहे। फायनली आपली रांग संपेल, गणपती दिसेल आपल्याला। हे बघा रांग किती खूप मस्त रांग मोठी आहे। मित्रांनो आपला गणपती दिसेल आपला, खूप मस्त गणपती दुर्गुणाचा वळ पाहावेना, मित्रांनो मला दर्शन भेटले, खूप मस्त गणपती आहे। जर तुम्हाला लालबागच्या राजा दर्शन भेटलं नसेल ना तर तुम्ही ते येऊ शकता। जास्त गर्दी पण नाही एवढी, पण आहे थोडी गर्दी, पण तुम्ही ते येऊ शकता। मस्त दर्शन आहे ते। संकेत तुला दर्शन कसं वाटलं? खूप छान गणपती आहे, तुम्ही सगळी पण येऊ शकता। लालबाग सारखा लुक आहे ते। जर मित्रांनो तुम्हाला जर गणपती दर्शन झालं असेल ना तुम्ही महाप्रसाद पण करू शकता। इथे लहान रांग पण थोडी मोठी आहे, पण हा भेटत तुम्हाला 1-1.5 तासात प्रसाद। थांबा तुम्हाला दाखवतो। हा ब्लॉग आपल्या इथेच एंड होते। तुम्हाला आवडला तर तुम्ही शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला आपलं सबस्क्राईब करायला विसरू नका। चला बाय।